या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। मुसळधार पावसामुळे कष्टकरी कामगारांचे घर उघड्यावर श्री प्रतिष्ठानने दाखवलं दातृत्व, घराच्या पुनर्बांधणीसाठी घेतला पुढाकार। शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन परिसरातील कोनापुरे चाळीतील नरसिंग म्हेत्रे या कष्टकरी कामगाराच्या घराची भिंत कोसळली। यामध्ये संपूर्ण घराचं मोठं नुकसान झालं। संपूर्ण घर उघड्यावर आलं। नशिबाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। सदरची घटनेची माहिती येथील हिंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी नागेश पासकंटी यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेच्या बाबतीमध्ये भाजपाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांना संपर्क साधून माहिती दिली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा, प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे, नागेश पासकंटी, श्रीनिवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात कोनापुरे चाळीतील म्हेत्रे यांच्या घराची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संगा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराचा नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली। त्यानुसार श्री प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंग म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे, विटा, सिमेंट, वाळू, वाशे हे सर्व साहित्य म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केलंय। दरम्यान श्री प्रतिष्ठानने आमच्या उघड्यावर आलेला संसार आणि घर पुनश्च बांधणी करून देण्यामध्ये त्यांनी मोठं दातृत्व दाखवलं। त्यानिमित्त नरसिंग म्हेत्रे आणि हिंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांचे आभार मानलेत। आमच्या स्वप्नातील घरासाठी संघाने जी मदतीची हात दिली, आजन्माने त्यांच्या ऋणात आम्ही राहू, असे यावेळी म्हेत्रे म्हणाले। श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या कष्टकरी कामगाराला घर नव्याने पुनर्बांधणी करून दिलं, याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली। त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारं सर्व साहित्य नरसिंग म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केलं। यावेळी नागेश पासकंटी यांनी ही माहिती दिली। सोलापूर कोनापुरे साहित्य ते नरसिंग म्हेत्रे त्यांचा 4-5 दिवस अगोदर पाऊस पडले, त्यामुळे घर पडले त्यांचं। आणि आपण काय केलं, श्रीनिवास यांना संघा त्यांना फोन करून त्यांना सांगितलं आपलं असं घर पडलं म्हणून। त्यांनी काय केले, घर बांधण्याचा जबाबदारी केली आणि त्यांचा माल पोचलेला आमच्याकडे मदत केली आमच्याला। धन्यवाद। यावेळी श्री प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे यांचं मोलाची मदत झाली आहे। पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौ भूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना
बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचेंच्या शेजारी, आशिकल मैदान 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 6186 36.